नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सर्वांना आनंददायी आणि आरोग्यदायी जावोत एवढं महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे चांगल्या प्रकारचे अन्न. त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अन्न बनविताना कोणत्या प्रकारचे विचार करतो आणि त्याच्या मनात काय विचार चालू आहेत, त्या सगळ्यांचा परिणाम त्या अन्नावर होत असतो. ते अन्न खाणाऱ्यावर देखील होत असतो. चला तर आपण आज विचार करू आणि आठवू की अन्न शिजवताना आपण काय काय विचार करतो. पहिली गोष्ट की आपल्या मनामध्ये खूप प्रकारचे विचार चालू असतात आणि कधीकधी खूप कंटाळा आलेला असतो, खूप राग आलेला असतो आणि ते राग आल्यावर देखील आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, स्वयंपाक करत असतो. त्यानंतर कधीकधी स्वयंपाक करायला आपल्याकडे खूप वेळ असतो. मग आपण म्हणतो की वेळेचा थोडासा सदुपयोग करून घेण्यासाठी आपण स्वयंपाक करताना कुणाला तरी फोन लावतो आणि स्वयंपाक करत करत फोनवर बोलत बोलत स्वयंपाक करतो. तर काय होतं, बोलत बोलत स्वयंपाक केल्याने काही वेळेस आपण कुणासाठी तरी वाईट बोलत असतो, कुणासाठी तरी गॉसिपिंग करत असतो. त्या सगळ्यांचा परिणाम अर्थात अन्नावर होत असतो. तर अशा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपल्याकडून स्वयंपाक करताना होत असतात. म्हणून आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की स्वयंपाक करताना मौन असणे गरजेचे आहे. त्यानंतर सतत आपल्या मनात विचार येत असतील की आपण थांबवू शकत नाहीत. मग विचारांना कुठेतरी फुलस्टॉप दिला पाहिजे ना. मग त्यासाठी आपण आपलं मन डायव्हर्ट करण्यासाठी छान काहीतरी ऐकू शकतो. तुम्हाला जर एखादं म्युझिक आवडत असेल, एखादं गाणं संगीत आवडत असेल ते ऐकू शकतो किंवा आध्यात्मिक काहीतरी गोष्टी ऐकू शकतो, ज्यामुळे आपल्याला छान वाटेल आणि आपलं मन एकदम फ्रेश होईल. तर स्वयंपाक करताना फोनवर कधीच बोलायचं नाही. इमर्जन्सी असेल तर स्वयंपाक थांबवून आपण बोलू शकतो. कधीकधी आपल्या तोंडातून चुकीच्या देखील गोष्टी जातात आणि म्हणतात ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण ते केव्हा होतं, जेव्हा बनवणाऱ्याचे विचार त्यामध्ये छान मुरले जातात, उतरले जातात, तेव्हाच ते पूर्ण ब्रह्म होतं. आणि जे लोक ते ग्रहण करणार आहेत त्या लोकांचे ते अंगी लागत असतात. जर तुम्ही रागामध्ये, टेन्शनमध्ये अन्न बनवत असाल तर त्याच गोष्टी अन्नामध्ये उतरतात आणि त्या खाणाऱ्यांच्या मनापर्यंत देखील पोहोचतात. आणि शास्त्राने आणि विज्ञानाने हे प्रूफ देखील केलेलं आहे बरं का. आणि अन्नाचा ह्या प्रकारे फरक पडतो. म्हणून म्हटलं जातं की स्वयंपाक करताना नामस्मरण नेहमी करावं. तर सतत नामस्मरण जमत नसेल तर मोबाईलवर काहीतरी लावा. आपल्याकडे सध्या भरपूर अशी साधनं उपलब्ध आहेत. आपण टी व्हीवर लावू शकतो किंवा रेडिओवर ऐकू शकतो किंवा मोबाईलवर लावू शकतो. दिवसभरात जी काही धडपड चालू असते ना, ती फक्त आणि फक्त अन्नासाठी चालू असते. ते अन्न तुम्ही नेहमी चांगल्या क्वालिटीचे बनवा. पण जर ही गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे जी मी गोष्ट तुम्हाला सांगते ती जर तुम्ही केली नाहीत तर ते अन्न पूर्ण ब्रह्म कधीच होत नाही. अन्न शिजवणारे कोणीही असोत, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना मी इतकंच सांगेन की या गोष्टीचा तुमच्या स्वतःवर तर परिणाम होतोच होतो, पण तुम्ही ज्यांच्यासाठी हे अन्न बनवताना त्यांच्यावर देखील खोलवर परिणाम होत असतो. मग तुमचे घरातले कोणीही मेंबर असू द्यात, अगदी तुमची मुले देखील असू द्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मनाची छान तयारी करायची. स्वयंपाक बनवायच्या आधी मन छान फ्रेश करून घ्यायचं. मनात जर वाईट विचार येत असतील, काही टेन्शन असेल, काही भांडणं असतील, आता घरोघरी मातीच्या चुली असतात, प्रत्येक घरामध्ये काही ना काही चालू असतं. त्यामुळे ना सगळे वाईट विचार मनात स्वयंपाक करायच्या आधी काढून टाकायचे आणि छान असं मोबाईलवर किंवा टी व्हीवर नामस्मरण लावायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. पण आता सध्या की नाही बऱ्याच ठिकाणी असं देखील होतं की बऱ्याच महिलांना बाहेर जावं लागतं कामकाजानिमित्त. त्यामुळे त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी मावशी किंवा काकू किंवा कोणी येतं आणखीन. तर त्या स्वयंपाक करताना त्या देखील कोणत्या टेन्शनमध्ये आहेत, कोणत्या विचारांमध्ये आहेत आपल्याला माहिती नसतं. मग अशा वेळी काय करायचं, तर त्या जोपर्यंत स्वयंपाक करतात ना तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या मोबाईलवर, टी व्हीवर नामस्मरण चालू ठेवायचं. म्हणजे त्यांचा पण थोडासा ताण हलका होईल आणि त्यांचं माइंड डायव्हर्ट होईल आणि नामस्मरणाचं आपल्या अन्नावर छान असा परिणाम होईल. दिवसभरात जे काही आपण काम करतो, जी काही दगदग करतो, जे काही चालू आहे ना हे चक्र,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते फक्त आणि फक्त अन्नासाठी आहे बरं का. जर आपण इतकं करतो ह्या अन्नासाठी तर मग त्याच्यावर चांगले संस्कार होणं पण गरजेचं आहे. ते अन्न छान संस्कारी झालं पाहिजे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढची एक गोष्ट की आम्हाला आमच्या आईने लहानपणी शिकवलं होतं की आपण आईने जे काही पानात वाढले म्हणजे जे काही ताटात वाढले ना ते आनंदाने ग्रहण करायचं. त्यामध्ये आम्हाला अजिबात त्याच्यामध्ये मुभा नव्हती की हे खराब आहे, हे चांगलं नाही आहे, किंवा आम्ही बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. आजकालच्या मुलांमध्ये हे फॅड खूप आहे. स्पेशली मुलांना सांगते आहे, टीनेज असू द्या किंवा लहान असू द्यात, की काही जरी कमी जास्त झालं असेल किंवा एखाद्या दिवशी आपल्या आवडीचं अन्न नसेल तरीही ते आनंदाने ग्रहण करा. आणि हे जे काही फॅड आलेलं आहे ना की बाहेर जाऊन खाणे किंवा ऑर्डर करणे हे करू नका. असं केल्याने ना घरच्या अन्नाचा अपमान होतोच होतो. पण घराचा अन्नपूर्णा माता म्हणजे जी काही आपली आई असेल, आपली बहीण असेल, कोणीही असो, तर तिने केलेल्या गोष्टीचा, तिने केलेल्या कामाचा, अन्नाचा अपमान असतो बरं का. हां, तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, अन्न खाण्याच्या अगोदर म्हणजे अन्न जेव्हा शिजवलं जातं आणि आता ते जेवण करायचे त्याच्या अगोदर माझ्याकडे एक गोष्ट सकाळ संध्याकाळ नेहमी केली जाते. ती म्हणजे दोन्हीही वेळेस जे काही शिजेल माझ्या स्वयंपाकघरामध्ये तो नैवेद्य किंवा ते ताट महाराजांना दाखवलं जातं दोन्हीही वेळेस. त्याने काय होतं की देवाची जी शक्ती असते ना ती त्यामध्ये उतरते आणि देवाचा हा प्रसाद मानला जातो. म्हणजे जे अन्नाचा नैवेद्य दाखवलं आहे ना आपण, त्यामध्ये देवाची शक्ती उतरल्यामुळे त्याचा प्रसाद होतो आणि तो प्रसाद आपण ग्रहण केल्यामुळे आपल्यातील वाईट विचार किंवा नकारात्मक शक्ती दूर व्हायला मदत होते. म्हणून जेवण करायला सुरुवात करताना नेहमी श्लोक म्हणायचं. आता श्लोकांमध्ये वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हे तर श्लोक आहेतच बरं का. तर त्याच्यापेक्षा आणखीन आपण महाराजांचं नामस्मरण करू शकतो, आणखीन गायत्री मंत्राचा जप करू शकतो. कोणतंही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार. सध्या बरीच लोक बाहेर कामकाजामुळे जातात तर श्लोक घेणं जमत नाही. तर अशा वेळेस फक्त गायत्री मंत्राचा किंवा महाराजांच्या नामाचा षडाक्षरी मंत्राचा जप केला तरीही चालतो बरं. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण करताना म्हणजे भोजन करताना टी व्ही आणि मोबाईल समोर किंवा मोबाईल चालू असताना, टी व्ही चालू असताना भोजन करू नका. आणि तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे नामस्मरण करून किंवा सगळे मंत्र वगैरे श्लोक म्हणून परत टी व्ही समोर किंवा मोबाईल चालू असताना जेवण केलं तर सगळं मुसळ केरात जातं. त्यामुळे जेवताना शांतपणे एकाग्र होऊन जेवण करणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व अन्नाचा, स्वयंपाकाचा आनंद घेत जेवण करावं. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जेवण करावं. तर ह्या काही स्वयंपाकाबाबतीत किंवा अन्न शिजवण्याबाबतीत, भोजनाबाबतीत छान छान गोष्टी ज्या मला माहिती होत्या की मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, तो पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आपण एखादा व्हिडिओ, एखादी सेवा जर दुसऱ्याला शेअर केली आणि त्याचा जर उपयोग झाला तर सेवा करण्यापेक्षा तो सेवेकरी घडवतो, आपण घडवतो ह्याचं पुण्य पराकोटीचं आहे असं गुरुमाऊली नेहमी म्हणतात. त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा आणि सांगितलेली सेवा, सांगितलेलं अन्नाचं महत्त्व आजपासून तुमच्या किचनमध्ये किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये, दैनंदिनीमध्ये त्याचा समावेश नक्की करून घ्या. आणि केलेली सेवा, काही केलेली माहिती असेल ते महाराजांच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड झालेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की भेटेल. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते देखील सांगा. कोणती सेवा पाहायची आहे आणि कोणतं महत्त्व सेवेचं ऐकायचं आहे ते देखील नक्की सांगा. चला तर मग परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.